मुंबई का मेयर मराठी ही होगा। उद्धव ठाकरे और राज ठाकरे ने प्रेस कॉन्फ्रेंस कर अपने गठबंधन का ऐलान कर दिया है, साथ ही 10 बड़ी घोषणाएं भी की है। महाराष्ट्र के बीएमसी और अन्य नगर निगम चुनावों के लिए उद्धव ठाकरे और राज ठाकरे साथ आए हैं। ठाकरे ब्रदर्स ने मुंबई में प्रेस कॉन्फ्रेंस कर बीएमसी चुनाव के लिए शिवसेना और मनसे के गठबंधन की औपचारिक घोषणा कर दी है। 20 साल बाद साथ आए ठाकरे ब्रदर्स ने यह भी कहा है कि हम एक साथ आए हैं साथ रहने के लिए। दोनों नेताओं ने प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान कई बड़ी बातें कही है। उद्धव ठाकरे ने संबोधन में कहा है कि महाराष्ट्र का नेतृत्व केवल ठाकरे ही कर सकता है। हम दिल्ली में बैठे 2 लोगों को रोकने आए हैं, हम साथ आए हैं ताकि साथ रह सके। अगर मराठी लोग आज बट गए तो खत्म हो जाएंगे, मिट जाएंगे। सुनिए उद्धव ठाकरे ने क्या कहा है। की मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती 2 जण, वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत, त्यांचे मनसुबे आहेत। आणि आता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष, ते जे काय हुतात्मा स्मारक आहे त्याचा मोठा अपमान होईल। आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी। यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून, मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही। शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत। उत्साह अमाप आहे। मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला कल्पना आहे की आज केवळ महाराष्ट्रच नाही तर अख्खा देश बघतोय। मी सर्वांना विनंती करतोय, आवाहन करतोय आणि एक सूचना सुद्धा करतोय, कारण मागे विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल। म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे। आणि मला खात्री आहे की मराठी माणूस हा सहसा कोणाच्या वाटेला जात नाही, पण त्याच्या वाटेला जर का कोणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही।